नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। रोहिला पिंपरीत दिवाळीच्या रात्री रणसंग्राम, पोलिसांच्या 20 गती कारवाईने टळला मोठा अनर्थ। बोरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी घटनास्थळी तळ ठोकून बसले। दिवाळीच्या प्रकाशात उजळलेल्या रात्रीला रोहिला पिंपरी गावात अचानक हिंसाचाराचा स्फोट, दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि काही काळ गाव रणांगण बनले। मात्र बोरी पोलिसांच्या विजेच्या गतीने दाखल झालेल्या पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। 21 ऑक्टोबरच्या सायंकाळी सुरू झालेल्या या गटातल्या संघर्षामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हाणामारीमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार आणि PSI SM थोरवे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। काही मिनिटांमध्येच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। तात्काळ कारवाई करत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली। पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रात्रीपासून पहाटे 4 वाजेपर्यंत गावात तळ ठोकून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले। फॉरेन्सिक मोबाईल टीमनेही घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला। दरम्यान सावधगिरीचा उपाय म्हणून चारठाणा, गंगाखेड, सेलू आणि मानवत येथून अतिरिक्त पोलीस फौज व दंगा नियंत्रण पथक रोहिला पिंपरी येथे दाखल करण्यात आले आहे। पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे गावामध्ये शांतता प्रस्थापित झाली आणि मोठा अनर्थ टळला। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना प्रशासनासाठी मोठी परीक्षा ठरली। मात्र बोरी पोलिसांच्या सतर्कतेने आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या तातडीच्या उपस्थितीने परिस्थिती हाताळत गावात पुन्हा शांततेचा दिवा प्रज्वलित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।